नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। आजचा आपला विषय आहे स्वयं पुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट। सेल्फ रिडेव्हलपमेंटचे फायदे काय, त्याच्यानंतर त्या फायद्याचा आपण अभ्यास करतानाच एक सप्टेंबर 2019 गव्हर्नमेंट सर्क्युलर आहे दॅट इज स्पेसिफिकली ओनली फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे, त्याचा सुद्धा आज आपण अभ्यास करणार आहोत। आणि तो अभ्यास करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे। श्रीप्रसाद परब हे तसे बघितलं तर सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांनी स्वतःच्या बिल्डिंगचा पुनर्विकास स्वतःच केलेला आहे। स्वयं पुनर्विकास मी म्हणतोय, त्यांनी स्वतःच केलेला आहे। तर त्यांच्याकडे प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल असे दोन्ही अनुभव आहेत। तर मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या आजच्या श्रोत्यांना माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे साहेब। आपला आजचा विषय आहे स्वयं पुनर्विकास आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग्स। आणि मग त्यासाठी स्वयं पुनर्विकासचा अभ्यास करताना आपल्याला त्याच्या पार्श्वभूमी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ते पार्ट्स करून त्याचा अभ्यास करायचा आहे। आणि सुरुवातीला म्हणजे पहिल्या पार्टमध्ये स्वयं पुनर्विकासाची पार्श्वभूमी म्हणजे त्याचं पूर्वतयारी ज्याला आपण बोलतो, तर ती पूर्वतयारी काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या पार्टमध्ये करायचा आहे। आणि मग पूर्वतयारी म्हटलं की आपल्या समोर येतात की कायद्याच्या प्रोव्हिजन्स, मग महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आला, रूल्स आले आणि बायलॉज आले। मग ह्याचे प्रोव्हिजन्स येतात आणि मग हे प्रोव्हिजन्स स्वयं पुनर्विकास किंवा पुनर्विकास करायचा आपल्याला असेल तर ह्या काही प्रोव्हिजन्सचं आपल्याला पूर्वतयारी म्हणजे त्याचं पालन करून त्याचं कंप्लायन्स करणं गरजेचं आहे। मग ते पूर्वतयारी कुठली, तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपल्या हाऊसिंग सोसायटीचं जे नवीन डेफिनेशन आहे म्हणजे आपल्या सेक्शन 154 कॅपिटल B-1 मध्ये सबक्लॉज 17 मध्ये आता हाऊसिंग सोसायटीचं नवीन डेफिनेशन जे आहे इन्सर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ऑब्जेक्ट आपल्याला सांगितलेले आहेत। मग ते सुरुवातीला प्रथम आपण ऑब्जेक्ट काय आहे ते बघून घेऊया। आणि मग ते 3 ऑब्जेक्ट कुठले, तर तिथे असं दिलेलं आहे की हाऊसिंग सोसायटी मीन्स द ऑब्जेक्ट ऑफ विच इज टू प्रोव्हाइड ओपन प्लॉट्स फॉर ड्वेलिंग युनिट्स, हाऊसेस एक्सेट्रा। म्हणजे ओपन प्लॉट प्रदान करणं हा पहिला ऑब्जेक्ट आहे। आणि तिथे पुढे असं दिलेलं आहे की इफ द बिल्डिंग्स आर ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड, ड्वेलिंग युनिट्स आर ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड, म्हणजे मग जसं आपण बघतो आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जिथे बिल्डिंग झालेली आहे आणि मग सोसायटी फॉर्म झालेली आहे, त्या केसमधलं सेकंड ऑब्जेक्ट तिकडे असं दिलेलं आहे की if the buildings are already constructed, if the dwelling units are already constructed, then the object of housing society is to provide common amenities and services. Common amenities आणि सर्व्हिसेस देणं हे ऑब्जेक्ट आहे हाऊसिंग सोसायटीचं, असं हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे। मग हे कॉमन एम्युनिटीज आणि सर्व्हिसेस आपण कोणाला प्रदान करणार, तर मग ते आपण प्रदान करणार आपल्या मेंबर्सला। कोण प्रदान करणार, तर मग कमिटी मेंबर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने कमिटीज जे असते ती कमिटी कॉमन एम्युनिटीज अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते टू ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊसिंग सोसायटी। सो दॅट इज अ सेकंड ऑब्जेक्ट विच इज बीन गिवन इन द डेफिनेशन। नाउ द थर्ड ऑब्जेक्ट, तिसरा ऑब्जेक्ट जो तिथे दिलेला आहे तो नव्याने 2019 मध्ये इन्सर्ट करण्यात आला ह्या डेफिनेशन मध्ये, तो म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग सोसायटी बाय युझिंग द पोटेन्शियल ऑफ द लँड। म्हणजे रिकन्स्ट्रक्शन करणं, रिडेव्हलपमेंट करणं हे आता हाऊसिंग सोसायटीचं ऑब्जेक्ट आहे। तर आपण स्वयं पुनर्विकासाला ह्या दुसऱ्या आणि या तिसऱ्या ऑब्जेक्टशी लिंक करतो, दॅट इज प्रोव्हाइडिंग कॉमन एम्युनिटीज अँड सर्व्हिसेस, अँड रिकन्स्ट्रक्शन इज ऑल्सो नाव द ऑब्जेक्ट ऑफ हाऊसिंग सोसायटी। सिमिलरली जर आपण बायलॉज मध्ये त्या प्रोव्हिजन लिंक केल्या तर बायलॉ नंबर 5 मध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऑब्जेक्ट ऑफ द हाऊसिंग सोसायटी काय आहे। तिथे अजून एक ऑब्जेक्ट दिलेला आहे टू प्रोव्हाइड कन्व्हेन्स, म्हणजे कन्व्हेन्स करून देणं हाऊसिंग सोसायटीला, हा देखील ऑब्जेक्ट आहे। आणि तो ऑब्जेक्ट कोण फुलफिल करणार आहे, तर कमिटी। म्हणजे म्हणून प्रत्येक ऑब्जेक्ट फुलफिल करण्याची जबाबदारी जी आहे ती कमिटीवरती असते, कमिटी ऑफ हाऊसिंग सोसायटीवरती असते। आणि मग आता बायलॉज मध्ये जर आपण शिरकाव केलेलाच आहे तर बायलॉजचेही काही प्रोव्हिजन बघून घेऊया स्वयं पुनर्विकासाची पूर्वतयारी म्हणून किंवा रिडेव्हलपमेंटची ही पूर्वतयारी म्हणून। आणि मग ते बायलॉज मधले प्रोव्हिजन कोणकोणते आहेत, तर मग आपण 5 नंबर तर ऑलरेडी बघितलेला आहे।
मग पुढे जाऊन बघितलं तर 6 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अफिलिएशन घेणं, मेंबरशिप घेणं कोणाशी, तर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनची मेंबरशिप घेणं हे अनिवार्य आहे असं बायलॉ नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे. मग ही मेंबरशिप घेणं का गरजेचं आहे आपल्या स्वयं पुनर्विकास आणि रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात, तर आपल्याला लागणारं मार्गदर्शन म्हणजे जे हाऊसिंग संदर्भातलं जे काही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे ते डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आपल्याला पुरवतं, आपल्याला माहिती पुरवतं, आपल्याला डॉक्युमेंट्सही पुरवतं. म्हणून या डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनला ॲज अ पॅरेंट बॉडी म्हणून आपण त्यांच्याबरोबर मेंबरशिप अफिलिएशन करणं गरजेचं आहे ॲज पर बायलॉ नंबर 6. तर ही पूर्वतयारी आपण करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे आपल्याला अडचणी कमी होतील. मग तसंच बायलॉ नंबर 6च्या नंतर जर आपण पुढे प्रोसीड केलं तर बायलॉ नंबर 7 मध्ये रेझिंग ऑफ फंड्स दिलेला आहे. मग स्वयं पुनर्विकास असो की रिडेव्हलपमेंट असो आपल्याला फंड्स जे आहेत ते रेज करावे लागतात. मग त्याच्यामध्ये काही माध्यम दिलेले आहे जसं आपण रिडेव्हलपमेंटमध्ये कॉर्पस फंड तो देखील आता बायलॉ नंबर 7 मध्ये इन्कॉर्पोरेट केलेला आहे. बाय लोन्स सबसिडी ते देखील आता तिकडे इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर असे सर्व फंड्स जे आहेत रेज कसे करावे ते बायलॉ नंबर 7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बायलॉ नंबर 9 जर आपण बघितला तर बायलॉ नंबर 9 मध्ये शेअर सर्टिफिकेट संदर्भातला विषय आहे. मग हा विषयीचा कंप्लायन्स स्वयं पुनर्विकास किंवा पुनर्विकास करायच्या अगोदर करणं गरजेचं आहे. म्हणजे सोसायटीचे रेकॉर्ड्स जे आहेत ते अप टू डेट ठेवणं गरजेचं आहे. शेअर सर्टिफिकेट इश्यू करणं विदिन 6 मंथ्स किंवा ज्यांचे शेअर सर्टिफिकेट मिसप्लेस झालेले असतील, डॅमेज झालेले असतील त्यांचं ॲफिडेव्हिट पोलीस रिपोर्ट घेऊन त्यांचंही डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. मग त्यानंतर बायलॉ नंबर 12 मध्ये रिझर्व्ह फंड बद्दल म्हटलेलं आहे. मग तो फंड्स आपला रिझर्व्ह फंड्स त्या जागेवर जातो आहे का, एंट्रन्स फी म्हणा, ट्रान्सफर फी, ट्रान्सफर प्रीमियम, नेट प्रॉफिट जे आहे आपलं 1/4 हे सगळं रिझर्व्ह फंडमध्ये जाते आहे का, ह्याचं देखील कमिटीनी शहानिशा करणं गरजेचं आहे. मग 13 मध्ये सांगितल्याप्रमाणे सिंकिंग फंड आपण त्या पद्धतीने काढत आहोत का, 0.25% प्रमाणे रिपेअर अँड मेंटेनन्स फंड आपण काढत आहोत का, एज्युकेशन फंड आपण ₹10 पर मंथ पर युनिट काढत आहोत का. मग ह्या सर्व गोष्टींचं कंप्लायन्सेस आपण करत आहोत का आणि त्याचं युटिलायझेशन जे बायलॉ नंबर 14 मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करत आहोत का. मग उदाहरणार्थ सिंकिंग फंड जो आहे त्याचं युटिलायझेशन रिकन्स्ट्रक्शनच्या वेळेला आपण करू शकतो. ही प्रोव्हिजन देखील बायलॉ नंबर 14 मध्ये दिलेली आहे. आणि मग त्यानंतर 17 नंबरच्या बायलॉमध्ये फक्त 17 पार्ट सी जो आहे तो काही सोसायटीजना जो लागू पडतो, उदाहरणार्थ सिडको असेल, म्हाडा असेल, SRA असेल, कलेक्टर लँड असेल, तिकडे हा 17C जो आहे त्याचं कंप्लायन्सेस करणं गरजेचं आहे. म्हणजे अप्रुव्हल ऑफ दॅट कॉम्पिटंट अथॉरिटी घेणं गरजेचं आहे विथ रिगार्ड्स टू ट्रान्सफर ऑफ मेंबरशिप. मग ते 17Cचं कंप्लायन्सेस आपल्या सोसायटीमध्ये केलेलं आहे का ते जरा आपल्याला पाहावं लागेल. मग त्यानंतरचे प्रोव्हिजन्स आहेत 90, 22 वगैरे ते तर आहेतच. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे बायलॉ नंबर 32 मध्ये सांगितलेलं आहे नॉमिनेशन्स. मग आपण नॉमिनेशन आपल्या मेंबरचं घेतलेलं आहे का ते आपल्याला चेक करावं लागेल. आणि जर नॉमिनेशन घेतलेलं नसेल तर ते कंप्लायन्सेस अगोदर करून घेणं अनिवार्य आहे. कारण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेस म्हणा किंवा स्वयं पुनर्विकासाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कालावधी लागणार आहेत आणि तिथे जर काही घटना घडली तर आपल्याकडे नॉमिनी म्हणजे प्रोव्हिजनल मेंबरची तयारी असणं गरजेचं आहे. म्हणून बायलॉ नंबर 32 आणि 33चं कंप्लायन्सेस कमिटीने करून घेणं गरजेचं आहे. बायलॉ नंबर 34 आणि 35 जो आहे दॅट टॉक्स अबाउट प्रोव्हिजनल मेंबरशिप, जी आपल्याकडे सेक्शन 154B13 म्हणजे 13 मध्ये सांगितलेली आहे. प्रोव्हिजनल मेंबरशिपची कन्सेप्ट तीच इकडे बायलॉ नंबर 34 आणि 35 मध्ये सांगितलेली आहे. म्हणजे जर नॉमिनेशन असतील तर मग 34 प्रमाणे करायचं आहे आणि जर नॉमिनेशन नसतील तर 35 प्रमाणे कंप्लायन्सेस करून घ्यायचे आहे. मग ह्या प्रोव्हिजन्स करून घेऊन प्रोव्हिजनल मेंबरला रेकॉर्डमध्ये आपण आणलेलं आहे का ते आपल्याला सोसायटीने थोडंसं पाहून घ्यायचं आहे. आणि मग ह्या प्रोव्हिजन्स नंतर आहेत मग 45, 46, 47 गुड मेंटेनन्समध्ये फ्लॅट वगैरे ठेवावा त्या सगळे प्रोव्हिजन्स आहेत. नंतर पुढे एक्सपल्शनचे प्रोव्हिजन्स आहेत त्या एवढ्या काही इम्पॉर्टंट नाही आहेत. पण नंतर बायलॉ नंबर 65, 66, 67 तिथे सांगितलेलं आहे की सोसायटीने मेंटेनन्स बिल जे आहे ते कुठल्या पद्धतीने रेस करावा, कुठली कामाची सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येतात, सर्व्हिस चार्ज जो आहे तो कसा लावावा, कुठल्या गोष्टीसाठी सर्व्हिस चार्जेस लावावा 66 मध्ये दिलेला आहे. आणि मग कसा लावावा, पर युनिट लावावा किंवा एरिया वाईज लावावा त्याचं बायफिकेशन जे आहे ते 65, 66, 67, 68 पर्यंत आपल्याला सर्व पाहायला मिळतं. 71 मध्ये इंटरेस्ट सांगितलेला आहे. म्हणजे मॅक्सिमम इंटरेस्ट जो आहे तो आपण किती लावू शकतो तर मग 21% सिंपल इंटरेस्ट ते देखील 71 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे आपण करतो आहोत का त्याचं उल्लंघन करत आहोत हे प्रत्येक सोसायटीने चेक करायचं आहे बायलॉ नंबर 71 प्रमाणे. त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट प्रोव्हिजन जी आहे ती आहे बायलॉ नंबर 76.
आणि ती प्रोव्हिजन जी आहे ती या रिडेव्हलपमेंटशी किंवा ह्या आपल्या स्वयंपुनर्विकासाशी लिंक केलेली आहे. मग ती प्रोव्हिजन कोणती? तर स्ट्रक्चरल ऑडिटची प्रोव्हिजन. आणि मग ती प्रोव्हिजन आहे की जर आपली हाऊसिंग सोसायटीचं एज जे आहे ते 15 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत असेल तर मग त्या सोसायटीनी दर 5 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. आणि जर आपलं सोसायटीचं एज 30 वर्षाच्या वर असेल तर मग त्या सोसायटीनी दर 3 वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे असं आपल्याला बायलॉ नंबर 76 सांगतो. आणि रिडेव्हलपमेंटसाठी किंवा स्वयंपुनर्विकासासाठी देखील आपले जे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आहेत ते सांगतात की 30 वर्षापेक्षा जास्त जर वय असेल आणि बिल्डिंगची कंडिशन जर डिलॅपिडेटेडकडे लीन करत असेल तर मग त्या सोसायटीज, त्या बिल्डिंग्स स्वयंपुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट करू शकतात. म्हणून या दोन गोष्टीशी लिंक करणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरल ऑडिट दर 3 वर्षांनी आपण करून घेतलं पाहिजे आणि त्याचा हेल्थ चेकअप जो आहे तो रेग्युलरली मेंटेन केला पाहिजे आपल्या बिल्डिंगचा. ते बायलॉ नंबर 76 ने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतरच्या मिसलेनियस प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे बायलॉ नंबर 94 मध्ये अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग बद्दल सांगितलेलं आहे. बायलॉ नंबर 96 मध्ये स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे त्या कशा कंडक्ट कराव्या त्या प्रोव्हिजन्स इथे दिलेल्या आहेत. 99 पासून टेक्निकल प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे नोटीस किती दिवसामध्ये द्यावीत. 100 मध्ये कोरम आहे, कोरम नसल्यास 101 मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. 104 मध्ये प्रॉक्सी मेंबर जर असतील, पॉवर ऑफ अटर्नी असेल त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. मग 106 मध्ये 1 मेंबर 1 वोटचा कन्सेप्ट सांगितलेला आहे. 107 मध्ये बाय सिंपल मेजॉरिटी सोसायटीनी फंक्शन केलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन जी एक आहे ती आहे बायलॉ नंबर 114 मध्ये जी कमिटी मेंबरची स्ट्रेंथ सांगते. आणि 115 मध्ये वगैरे एक्सपर्ट डायरेक्टर, फंक्शनल डायरेक्टर बद्दल माहिती देताना बायलॉ नंबर 121 जर आपण त्याच्याबद्दल लिंक केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की दर 5 वर्षांनी डेमोक्रॅटिक सेटअप प्रमाणे इलेक्शन्स घेणं अनिवार्य आहे. आणि मग ह्या इलेक्शनचा पण महत्वाचा रोल आहे आपल्या स्वयंपुनर्विकास आणि रिडेव्हलपमेंटमध्ये. मग तो कुठला रोल आहे तर आपली जी कमिटी आहे जे रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकास करणार आहोत पुढे, तर वेदर दॅट कमिटी इज अ लीगल ऑर व्हॅलिड कमिटी किंवा त्या कमिटीचा टेन्युअर संपून गेलेला आहे. मग अशा कमिटीने जर रिडेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी किंवा स्वयंपुनर्विकासाची ऍक्टिव्हिटी हातात घेतली तर पुढे मागे अडचणी येऊ शकतात. म्हणून प्रॉपर कमिटीचं लीगल इलेक्शन झालेलं आहे का ॲज पर द इलेक्शन रूल्स जे आता नोटिफाईड झालेले आहेत 6 एप्रिल 2021 फॉर विथ रिगार्ड्स टू 250 आणि 250 लेस दॅन मेंबर सोसायटी, किंवा आपले 2014चे रूल जे मोर दॅन 250 मेंबरसाठी आहेत. मग ह्या रूल्स प्रमाणे इलेक्शन आपलं कंडक्ट झालेलं आहे का, आपली कमिटी व्यवस्थित कॉन्स्टिट्यूट झालेली आहे का, लिगली कॉन्स्टिट्यूट झालेली आहे का, आणि वेदर अवर कमिटी इज अ व्हॅलिड कमिटी ॲज पर बायलॉ नंबर 114च्या नॉर्म्स प्रमाणे, त्या फिगर्स प्रमाणे ते आपल्याला थोडंसं पाहून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर 157 मध्ये टेंडरिंग प्रोसेस वगैरे आपल्याला सांगितलेली आहे बायलॉजमध्ये. टेंडरिंग रिडेव्हलपमेंटला जाऊ तर ते पहिलं सुरुवातीला आपल्याकडे एक 3 जानेवारी 2009चं सर्क्युलर होतं, त्याप्रमाणे टेंडरिंग प्रोसेस करणं अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि 175 मध्ये देखील त्या 3 जानेवारी 2009च्या सर्क्युलरचा उल्लेख केलेला आहे. रिसेंटली ते सर्क्युलर मॉडिफाय करून त्याला 4 जुलै 2019चं सर्क्युलर असं जे आहे ते नवीन अमेंड करून आपल्याकडे आता आलेलं आहे. आणि मग त्या सर्क्युलर प्रमाणे त्याचेही गाईडलाईन्स काय आहेत ते आपल्याला थोडेसे पाहावे. मग बायलॉजच्या प्रोव्हिजन्सच्या नंतर आपल्याला 4 जुलै 2019चं जे गाईडलाईन्स आपल्याला दिलेले आहेत स्टेटनी अंडर सेक्शन 79A विथ रिगार्ड्स टू रिडेव्हलपमेंट अँड सेल्फ रिडेव्हलपमेंट ते थोडेसे पाहावे लागतील. आणि मगाशी आपण उल्लेख केला बायलॉ नंबर 175 किंवा 157 मध्ये लिहिलेलं आहे क्लिअरली की 3 जानेवारी 2009चं सर्क्युलर गाईडलाईन्स विथ रिगार्ड्स टू रिडेव्हलपमेंट आणि त्याचीच अमेंडमेंटचं स्वरूप म्हणजे 4 जुलै 2019चे गाईडलाईन्स. आणि मग ते जर गाईडलाईन्स आपण बघितले तर त्या गाईडलाईन्सचे सुरुवातीचे 4 पॅरेग्राफ जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत विथ रिगार्ड्स टू रिडेव्हलपमेंट ऑफ द हाऊसिंग सोसायटी. पहिल्या पॅरेग्राफमध्येच असं सांगितलेलं आहे, मगाशी जो आपण बायलॉ नंबर 76चा उल्लेख केला जो स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भातला, आणि मग त्यामध्ये आपण 30 वर्षाचा उल्लेख केला, ते सेम 30 वर्षाचं रिपिटेशन त्या पहिल्या नंबरच्या पॅरेग्राफमध्ये 4 जुलै 2019च्या सांगितलेलं आहे. आणि 30 वर्ष जर आपल्या बिल्डिंगला झालेली असतील, बिल्डिंग डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये असेल, डेंजरस कंडिशनमध्ये असेल, तर आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटीच्या माध्यमातून, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकास जो आहे तो करता येईल असं पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे.
त्याच पहिल्या पॅरेग्राफमध्ये एक शब्द जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे एलिजिबल. इफ द सोसायटी इज एलिजिबल फॉर रिडेव्हलपमेंट. हा एलिजिबल शब्द म्हणजे आपलं कन्व्हेन्स, जे आपण बोलतो की जर कन्व्हेन्स असेल तर आणि तरच आपण रिडेव्हलपमेंटला किंवा स्वयंपुनर्विकासाला जाऊ शकतो. म्हणजे परत आपण बायलॉ नंबर 5 मध्ये जे ऑब्जेक्ट सांगितलेलं आहे की कन्व्हेन्स करणं गरजेचं आहे, ते ह्या गोष्टीशी आपण रिलेट करू शकतो. मग बायलॉ नंबर 2 म्हणजे 4 जुलै 2019च्या याच्यामध्ये जो सेकंड नंबरचा पॅरेग्राफ आहे, तो सेकंड नंबरचा पॅरेग्राफ आपल्याला हे सांगतो की जर स्वयंपुनर्विकास असेल किंवा रिडेव्हलपमेंट असेल, त्यासाठी देखील हे गाईडलाईन्स जे आहे ते फॉलो करणं गरजेचं आहे. 4 जुलै 2019चे गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे. तिसऱ्या नंबरच्या पॅरेग्राफमध्ये मगाचा उल्लेख जो आहे, आपण पहिल्या पार्टमध्ये जे बायलॉजचं सगळं पूर्वतयारी बघितली, त्या पूर्वतयारीचा उल्लेख त्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आहे. म्हणजे जर रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकास आपल्याला राबवायचं असेल तर डिसिजन्स जे आहेत कमिटीचे, दॅट विल बी विथ रिगार्ड्स टू द बायलॉज. म्हणून आपण पूर्वतयारीमध्ये ते बायलॉजचे प्रोव्हिजन पाहायचा प्रयत्न केला. आणि चौथ्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की जिथे ऑथराईज ऑफिसर असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असेल, अशा ज्या संस्थांमध्ये ऑथराईज ऑफिसर आणि ॲडमिनिस्ट्रेटर असतील, तेथे ऑथराईज ऑफिसर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर हे रिडेव्हलपमेंट संदर्भातला निर्णय घेऊ शकत नाही, असं चौथ्या पॅरेग्राफमध्ये देखील त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मग त्यानंतर पूर्ण सगळं प्रोसेस दिलेला आहे, प्रोसिजर दिलेली आहे की 1/5 मेंबरनी रिक्वेजिशन पाठवायचं आहे, 2 महिन्यामध्ये स्पेशल जनरल बॉडी मीटिंग लावायची आहे, मग रिडेव्हलपमेंटला जायचं आहे की नाही जायचं आहे ते पहिलं सुरुवातीला ठरवून घ्यायचं आहे. मग त्यासाठी लागणारा कोरम किती आहे, तर मग 2/3 कोरम आहे. मेजॉरिटी किती लोकांनी वोट केलं पाहिजे इन फेवर ऑफ, तर 51% ऑफ द टोटल नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द सोसायटी, एवढ्या मेंबर्सनी इन फेवर ऑफ द रिडेव्हलपमेंट प्रोसेस वोट केलं पाहिजे. मग त्यानंतर टेंडरिंगच्या प्रोसेस आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असो, आर्किटेक्ट असो, ह्यांच्याकडनं माध्यमातून तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणा किंवा तुमचे टेंडरिंग प्रोसेस म्हणा, बिल्डर लोकांचं डेव्हलपर्सचं ॲसर्टेनमेंट करणं, त्यांचं टेक्निकल स्ट्रेंथ किती आहे, फायनान्शियल स्ट्रेंथ किती आहे, हे सगळ्याचा अभ्यास करून मग डेव्हलपरची किंवा कॉन्ट्रॅक्टरची स्वयंपुनर्विकासामध्ये नियुक्ती करणं, हे सगळं प्रोसेस त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि फायनली शेवटची जी मीटिंग आहे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करून रजिस्ट्रारचा प्रतिनिधी तिथे बोलवायचा आणि मग त्याप्रमाणे ती मीटिंग कंडक्ट करायची आहे. तिथे देखील 2/3 कोरम मॅन्डेटरी आहे आणि त्यानंतर 51% लोक जी आहेत ती मेजॉरिटीमधनं वोट करतील इन फेवर ऑफ द डेव्हलपर ऑर द कॉन्ट्रॅक्टर, आणि त्या डेव्हलपर किंवा कॉन्ट्रॅक्टरला निवडून आपण रिडेव्हलपमेंट किंवा स्वयंपुनर्विकास जो आहे तो आपला पूर्ण करायचा आहे. तर ह्या सर्व टेक्निकॅलिटीसाठी आपण ऑलरेडी एक पूर्वी व्हिडिओ बनवला होता ह्या 4 जुलै 2019च्या सर्क्युलरमध्ये, जिथे आपण डिटेल त्याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. मग आपण फार त्या टेक्निकॅलिटीमध्ये न जाता त्याचा आपण 4 जुलै 2019चा आपण एक वरचेवर त्याचा अभ्यास करून त्याचा उपयुक्तता रिडेव्हलपमेंट आणि स्वयंपुनर्विकासासाठी कशी आहे ती आपण पाहायचा इथे प्रयत्न केलेला आहे. हे पाहायचं आहे की रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोसेस आहे तरी काय. मग रिडेव्हलपमेंट जे आहे ते मेजॉरिटीच्या ठिकाणी आपण बघतो की सोसायटी, हाऊसिंग सोसायटीज ज्या असतात ज्यांच्या बिल्डिंग 30 इयर्स ओल्ड आहेत आणि बिल्डिंग डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये आहेत, मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स आहेत, मग अशा बिल्डिंग ज्या आहेत ह्या रिडेव्हलपमेंटचा ऑप्शन जे आहे ते ऑप्ट करतात. मग रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर मग आपल्याला अफोर्ड होत नाही, कारण तिकडे जो FSI लोड करायचा आहे, प्रीमियम्स भरायचे आहेत, कन्स्ट्रक्शनला लागणारा खर्च आहे आणि हा सगळा खर्च सोसायटीला अफोर्ड होत नाही, म्हणून ते थर्ड पार्टीला आतमध्ये डेव्हलपमेंट राईट्स देतात आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी देतात. मग ही थर्ड पार्टी नावाचा जो प्रकार आहे त्यालाच आपण डेव्हलपर किंवा प्रमोटर अशी हे संबोधना दिलेली आहेत. आणि मग हे डेव्हलपर आपल्या बिल्डिंग्समध्ये आपल्या प्रॉपर्टीमध्ये येतात, त्यांच्याशी आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो आणि मग ते त्यांचा फायनान्स म्हणा किंवा त्यांचे जे एक्सपर्टीज आहेत म्हणा किंवा त्यांची जी काही टीम आहे त्या टीमद्वारे हा रिडेव्हलपमेंटचा प्रोसेस जो आहे तो पूर्ण करतात. आणि मग स्वयंपुनर्विकास म्हणजे काय, तर स्वयंपुनर्विकासामध्ये हा डेव्हलपरची जी संबोधना आहे ती फक्त निघून जाते, म्हणजे थर्ड पार्टी राईट्स क्रिएट करण्याचे जो प्रकार आहे तो निघून जातो आणि मग सोसायटी ऑन इट्स ओन डू ऑल द प्रोसेस ऑफ दिस रिडेव्हलपमेंट. जे डेव्हलपर करणार आहे ते सोसायटी, हाऊसिंग सोसायटी करतं, त्यालाच आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोसेस असं संबोधतो. मग आपल्याकडे रिडेव्हलपमेंट असो की सेल्फ रिडेव्हलपमेंट असो, त्याला करण्यासाठी काहीतरी रेग्युलेशन्स आहेत. मग ते रेग्युलेशन्स कोणते, तर मग मुंबई रिजन पुरतं जर आपण बघितलं तर त्यासाठी डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स DCPR 2034 आहे. आणि मग मुंबईच वगळता बाकीचा जो महाराष्ट्राचा रिजन आहे त्यासाठी UDCPR आहे, UDCPR 2020. आणि मग ह्या माध्यमातनं, ह्या रेग्युलेशन्सच्या माध्यमातनं आपल्याला आपला स्वयंपुनर्विकास असो की रिडेव्हलपमेंट असो हे करायचं आहे. मग हे रेग्युलेशन्स प्रामुख्याने आपल्याला काय सांगतात, तर प्रामुख्याने आपल्याला FSIची माहिती देतात,
आणि मग रूल्सची माहिती देतात की कुठल्या पद्धतीने बिल्डिंगचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि काय नॉर्म्स तुम्हाला फॉलो केले पाहिजे ते सांगतात. मग FSI जर आपल्याकडे आला, म्हणजे FSI युटिलाइज करून आपल्याला रिडेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे ती करायची आहे. मग रिडेव्हलपमेंट प्रोसेस जी असते म्हणजे वाया डेव्हलपर जी आपण करतो, तर त्या माध्यमातून डेव्हलपर आपल्याला काही कंपोनेंट त्या FSI जनरेट झालेल्या त्याच्यामधनं देतो आणि स्वतःसाठी एक कंपोनेंट राखून ठेवतो. त्यालाच आपण बोलतो की रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपरचं प्रॉफिट, डेव्हलपरचं सेलेबल कंपोनेंट आणि त्यामधनं अर्न केलेलं त्यांनी प्रॉफिट. आणि स्वयंपुनर्विकासामध्ये आपण म्हणतो की हाऊसिंग सोसायटी बीन अ ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, इथे कुठलेही थर्ड पार्टी राईट्स क्रिएट न करता स्वयंपुनर्विकासामध्ये आपण ते रेग्युलेशन्समध्ये जनरेट होणारा जो काही FSI आहे तो मेंबर स्वतः आपल्यासाठी उपयुक्त करू शकतात आणि उरलेला जो कंपोनेंट आहे तो कंपोनेंट सेलेबल कंपोनेंट म्हणून डिक्लेअर करून त्या माध्यमातून त्याच्यातनं आपले एक्सपेन्सेस जे आहे ते भागवू शकतात. ह्यालाच सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रोसेस असं संबोधतो. मग सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला डेव्हलपरच्या शूजमध्ये जाऊन तो प्रोसेस राबवायची आहे, म्हणजे डेव्हलपरची भूमिका राबवायची आहे. मग डेव्हलपर काय करतो, तर सुरुवातीला त्यांनी एक आर्किटेक्ट बोलवतो आणि तिकडे एक फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्याला काढायला सांगतो. मग त्या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं आपल्याला काय काय मिळतं, तर फिजिबिलिटी रिपोर्टमधनं आपल्याला आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल मिळतं की ह्या प्लॉटमध्ये किती पोटेन्शियल जनरेट होणार आहे, ह्याच्यातनं किती FSI आपल्याला मिळणार आहे, किती माळ्याची बिल्डिंग आपण बनवू शकतो, केवढा एरिया आपण कन्झ्युम करू शकतो. नॉट ओन्ली दिस बट लागणारा त्याला खर्च, एक्सपेन्सेस, म्हणजे मग प्रीमियमला लागणारा खर्च आहे, समजा TDR असेल तर त्याला लागणारा खर्च किती, मग टॅक्सेस किती येतात, मग ड्युटीज किती आहेत, असे वेगवेगळे एक्झाम्पल जे काय खर्च आहेत ते सर्व आपल्याला ह्या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं आपल्याला मिळतात. कन्स्ट्रक्शनला लागणारा खर्च किती आहे, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला ह्या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं मिळतात. आणि मग हा एक्सपेन्स झाल्यावरती मग त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आपल्याला आर्किटेक्ट एक ब्रेक इव्हन कंपोनेंटही देतो. ब्रेक इव्हन कंपोनेंट म्हणजे मग तुम्ही स्वतःसाठी किती एरिया ठेवू शकता आणि तुम्ही सेल किती एरिया करायचा, जेणेकरून हे जे एक्सपेन्सेस आहेत ते मीट ओव्हर करून तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं कॉर्पसही म्हणजे फंडही थोडासा सुटेल. ही सर्व प्रोव्हिजन त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला हे ठरवता येतो की आपल्याला किती एरिया घ्यायचा आहे आणि किती एरिया सेलेबल कंपोनेंटसाठी आपल्याला ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला सेकंड रोल जो डेव्हलपर करतो फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर, दॅट इज प्लॅनिंग जी आपल्याला करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आराखडा करायचा आहे, आर्किटेक्टला बोलवून त्यांच्याकडनं प्लॅनिंग करून घ्यायची आहे की आपली बिल्डिंग कशी होणार आहे, हा एवढा एरिया आम्ही सेलेबलसाठी स्वतः ठेवलेला आहे, स्वतःसाठी आम्ही हा एवढा एरिया ठेवलेला आहे. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आपल्याला त्या आर्किटेक्टला देऊन त्याप्रमाणे आर्किटेक्ट जे आहे ते प्लॅनिंग करतात. एक्झिस्टिंग मेंबरसाठी घराचं डिझाईन करतात आणि सेलेबल कंपोनेंटसाठी देखील डिझाईन करून अशा प्रकारे त्या एक बिल्डिंगचं डिझाईन जे आहे ते आपलं पूर्ण होते. आणि मग त्यानंतर लायझनिंग आर्किटेक्टची आपल्याला नियुक्ती करायची आहे. लायझनिंग आर्किटेक्टची नियुक्ती करून लायझनिंग अप्रुव्हल्स म्हणजे जे आपल्याला DCPR मध्ये अप्रुव्हल्स लागणार आहेत, मग ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊन त्याचे अप्रुव्हल्स मिळवून घेणं, हे सर्व काम जे आहे ते लायझनिंग आर्किटेक्टचं आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, डिझाईन स्ट्रक्चरल बिल्डिंगचे डिझाईन करण्यासाठी त्याची नियुक्ती करायची आहे. वेगवेगळे कन्सल्टंट्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, तुमचे प्लंबिंग कन्सल्टंट्स आहेत, नंतर मग तुमचे MEB कन्सल्टंट्स आहेत. मग ह्या सगळ्या कन्सल्टंट्सना नेमून त्याप्रमाणे आपल्याला ती डिझाईनचे कार्य जे आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि मग त्यानंतर जर आपण बघितलं हे सर्व कन्सल्टंट्सना नेमून सगळं झाल्यावरती मग मेजर पार्ट जो आहे स्वयंपुनर्विकासामध्ये जो येतो तो आहे कॉन्ट्रॅक्टरचा. मग कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करण्यासाठी आपल्याला ते 4 जुलै 2019चे गाईडलाईन्स फॉलो करायचे आहेत. रादर टेंडरिंग सिस्टम करून आपल्याला कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करायची आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करून कॉन्ट्रॅक्टर जो आपल्याला बेस्ट पॉसिबल आपल्याकडे आउटपुट देऊ शकेल अशा कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला नियुक्त करायचं आहे. मग त्यामध्ये देखील एक माध्यम आहे. म्हणजे आता ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना येणाऱ्या अडचणी कुठल्या, तर 2 अडचणी प्रामुख्याने आपल्याला येतात. पहिली अडचण म्हणजे एक्सपर्टीज. आपण म्हणतो की आपल्याकडे लॅक ऑफ एक्सपर्टीज आहेत, आपल्याकडे ते नॉलेज नाही आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं. मग आपण करू शकू का, तर आन्सर सोपा आहे की जे डेव्हलपर असतात ते काही आपण ते स्किल्ड प्रोफेशनल्स असे नसतात, ते कुठल्याही प्रकारचा आर्किटेक्ट नसतात किंवा कोण स्ट्रक्चरल इंजिनियर नसतो. ते क्वालिफाईड कन्स्ट्रक्शन फील्ड्समध्ये त्यांची क्वालिफिकेशन असणं अनिवार्य नाही आहे. मग डेव्हलपरकडे मेन काय असतं, तर त्याला जो एक्सपिरियन्सनी आलेली त्याची एक्सपर्टीज, मग आपल्याला इथे येऊ शकतं. मग ती एक्सपर्टीज कशा येणार, ती जे ते प्रोसेस फॉलो करता आहेत, म्हणजे लायझनिंग आर्किटेक्टला अपॉइंट करणं, आर्किटेक्टला अपॉइंट करणं, स्ट्रक्चरल डिझायनिंगला अपॉइंट करणं, ॲडव्होकेट्सना अपॉइंट करणं, MEB कन्सल्टंट्सना अपॉइंट करणं. मग ह्या सर्व कन्सल्टंट्स थ्रू आपण ती एक्सपर्टीज जी आहे ती गेन करू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे जे आहे स्वयंपुनर्विकास प्रोसेस जी आहे ती पूर्ण करू शकतो. मग एक्सपर्टीज तर आपण त्यांच्याकडनं गेन करू शकतो.
मग सेकंड पार्ट जो आहे तो आहे फायनान्सचा, की मेजर क्रंच जो असतो, आपण तिकडे म्हणतो की डेव्हलपरला आपण का घेतो, कारण आपल्याकडे पैसा नाही आहे. मग डेव्हलपर आपल्याकडे येऊन पैसे आपल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवतो आणि सेलेबल कंपोनेंट जो आहे तो त्याच्यासाठी तो घेऊन जातो. मग इथे देखील आपल्याकडे तीच ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे आपल्याकडे बायलॉजनी लोन्सचा ऑप्शन सांगितलेला आहे, बॉरोईंगचा ऑप्शन सांगितलेला आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ऑप्शन आपल्याकडे येतोय. मग अशा पद्धतीने इन्व्हेस्टर्सचे ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे एन्क्युमरन्सेसमध्ये रेरामध्ये रेकॉग्नाइज केलेले आहेत. मग असे ऑप्शन्स वर्कआउट करून आपण स्वयं पुनर्विकासामध्ये फायनान्स जो आहे तो जनरेट करू शकतो. आणि मग नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टरला लागणारा मेजर क्रंच जो आहे, त्या क्रंचमध्ये आपल्याकडे बार्टर सिस्टमची उपलब्धता म्हणजे लॉज आहेत. मग त्या बार्टर सिस्टमच्या कॉन्ट्रॅक्च्युअल लॉज मधनं देखील आपण काही ऑप्शन निवडून अशा पद्धतीने आपण स्वयं पुनर्विकासाची योजना जी आहे ती राबवू शकतो. आणि मग ही योजना राबवल्यानंतर आपल्याकडे स्टेटनी काही फंक्शन्स केलेले आहेत किंवा ह्याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण आता ह्या नेक्स्ट पार्टमध्ये त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करा. मग आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 43 कॅपिटल बी हे स्टेटवरती एक ड्युटी कास्ट करतं विथ रिगार्ड्स टू प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आणि मग ह्या प्रमोशनच्या माध्यमातूनच स्टेट गव्हर्नमेंटनी 13 सप्टेंबर 2019ला स्वयं पुनर्विकासाचं प्रमोशन म्हणून एक ऑर्डर जी आहे ती अंमलात आणली होती. आणि ती ऑर्डर म्हणजे त्या ऑर्डरमध्ये स्वयं पुनर्विकासासाठी काही बेनिफिट्स जे आहेत ते पास ऑन केले होते. म्हणजे हाऊसिंग सोसायटी स्वयं पुनर्विकास इच्छुक आहे, करू इच्छितात, मग त्यांच्यासाठी FSI मध्ये बेनिफिट्स, TDR मध्ये बेनिफिट्स, प्रीमियम मध्ये बेनिफिट्स, टॅक्सेस, ड्युटीज, सिंगल विंडो सिस्टम, नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला नियुक्त करणं फॉर एक्सपर्टीज, इन्फॉर्मेशन. मग ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स या 13 सप्टेंबर 2019च्या ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तेवढंच नव्हे तर आपल्याकडे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी जो ऍक्ट आहे तो 2019 मध्ये हाऊसिंगसाठी अमेंड केला गेला होता. म्हणजे हाऊसिंगसाठी वेगळा चॅप्टर जो आहे तो इन्सर्ट करण्यात आला होता. त्याच माध्यमातून आपल्याकडे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स फॉर हाऊसिंग जे आहेत ते आता सून जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च करत आहे. आणि मग त्या रूल्समध्ये आपल्याला काही प्रोव्हिजन्स अशा पाहायला मिळतील की स्वयं पुनर्विकासमध्ये आपण जेव्हा बॉरोईंग्स घेतो, लोन्स घेतो, मग त्याच्या क्लॅरिटी जी आहे ती या रूल्समध्ये आपल्याला पाहायची शक्यता आहे. आणि मग ते रूल्समध्ये त्या रूलच्या माध्यमातून स्टेट जे आहे ते प्रमोट करत आहे स्वयं पुनर्विकासाला. तसंच ऑनलाईन पोर्टलचा जो विषय आहे, स्टेट जे आहे ते ऑनलाईन पोर्टल फॉर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फार सक्रिय आहे. आणि मग ते ऑनलाईन पोर्टलमध्ये कन्व्हेन्स रिलेटेड इश्यूज असेल किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट रिलेटेड इश्यूज असतील, हे देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्टेट जे आहे ते एक्सपिडाइट करायचा प्रयत्न करत आहे. तर ह्याप्रमाणे स्टेट जे आहे ते प्रमोशनसाठी माध्यम यूज करून हे सगळ्या गोष्टी स्वयं पुनर्विकासासाठी करू इच्छिते. सेकंडली, काही जे आहे ते स्टेट हाऊसिंग फेडरेशन जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटला काही सूचना ज्या आहेत त्या देत असतं वारंवार. मग त्यापैकी काही सूचना आहेत स्टेट फेडरेशननी सध्या रिसेंटली ज्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सूचना आहेत की 13 सप्टेंबर 2019ची जी ऑर्डर आहे त्याची अंमलबजावणी करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, यासाठी काही सूचना ज्या आहेत त्या स्टेट फेडरेशनने तिकडे पास ऑन केलेल्या आहेत. अफोर्डेबल हाऊसिंग आणि स्वयं पुनर्विकासाची सांगड घालून त्याचे काही गाईडलाईन्स तयार करणं, त्यासाठी काही सूचना ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत. नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची जी नियुक्ती झालेली आहे त्या माध्यमातून एक्सपर्टीज प्रोव्हाइड करणं, जनजागृती करणं स्वयं पुनर्विकासाची, त्या सूचना देखील स्टेट हाऊसिंग फेडरेशननी स्टेटकडे वारंवार केलेल्या आहेत. तर अशा तऱ्हेने स्टेटचं प्रमोशन माध्यमातून आपण बघितलं की स्वयं पुनर्विकासामध्ये कसं एनहान्स केलं जाऊ शकतं, तर ते आपण पाहायचा प्रयत्न केला. आता स्वयं पुनर्विकासाचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण पाहायचा प्रयत्न करू. स्वयं पुनर्विकासाचे बेनिफिट्स जर आपण बघायला गेलं तर सर्वात मोठा जो बेनिफिट आहे तो म्हणजे रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये जे डेव्हलपर शेवटला प्रॉफिट घेऊन घरी जाणार आहे ते प्रॉफिट आपण इथे सर्व मेंबर्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. मग ते डिस्ट्रीब्यूट कसं करतो तर दोन माध्यम आहे. पहिलं माध्यम आहे विथ रिगार्ड्स टू एरिया, म्हणजे आपण एरियाच्या माध्यमातून वाढीव एरिया प्रत्येक मेंबरला त्या कॉम्पोनेंटचा देतो. दुसरं माध्यम आहे कॉर्पस फंड, किंवा तिसरं माध्यम असंही आपण म्हणतो की ह्या दोघांचं ब्लेंड, म्हणजे आपण थोडासा एरिया, एक्स्ट्रा एरिया प्रत्येक मेंबरला आणि थोडंसं कॉर्पस जे आहे, एक्स्ट्रा कॉर्पस, अशा माध्यमातून हे डेव्हलपरचं प्रॉफिट जे आहे ते क्रंच जे आहे ते आपण प्रत्येक मेंबरला डिस्ट्रीब्यूट करतो. दॅट इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ द सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. नेक्स्ट बेनिफिट जर तुम्ही म्हटलं तर इथे प्रत्येक मेंबरचा से हा सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. पण प्रत्येक मेंबरचा से म्हणजे मग आपण रिडेव्हलपमेंटमध्ये पाहतो की रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये डेव्हलपरला एकदा आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट दिलं, साईन करून दिलं की मग त्याच्यानंतर आपला जो से आहे तो इम्पॉर्टंट नसतो. डेव्हलपर आपल्या माध्यमातून तो रिडेव्हलपमेंटचा प्रोसेस जो आहे तो पूर्ण करतो.
इथं असं नसतं. इथे प्रत्येक मेंबरचा से जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. रादर जेव्हा स्टेट फेडरेशन स्वयं पुनर्विकासाबद्दल मार्गदर्शन करतं त्यावेळेला असंही सांगतं की प्रत्येक गोष्ट जी आहे ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमधनं रूट आउट होऊन गेली पाहिजे. म्हणजे कमिटी मेंबरमध्ये तुम्ही फक्त निर्णय घेऊ नका, तुम्ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये तो निर्णय ठेवा, प्रत्येक मेंबरचं त्याबद्दलचं ओपिनियन घ्या आणि तिथे बाय मेजॉरिटी तो निर्णय तुम्ही पास करा, असं आपण गाईडलाईन्स देतो. म्हणून प्रत्येक मेंबरचं इथे से जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, असं आपण ह्याचे देखील बेनिफिट काउंट करतो. नंतरचं बेनिफिट आहे ते म्हणजे एम्युनिटी संदर्भातलं. मग ज्या वेळेला इथे आपण स्वतः आपलं बिल्डिंग जी आहे ती बनवत असतो त्यावेळेला आपल्याला हव्यात अशा एम्युनिटीज, म्हणजे आता ज्या टेक्नॉलॉजी बेस्ड एम्युनिटीज आहेत त्या देखील आपण त्याचं इन्कॉर्पोरेशन करू शकतो. मग ग्रीन सस्टेनेबल प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये सोलार आहे किंवा स्टॉर्म वॉटर ड्रेन्समध्ये त्याच्यामध्ये ड्रेनेजचं तुमचं जे प्युरिफिकेशन आहे ते आहे, गार्डनिंग पर्पजसाठी जे वॉटर यूज करतात त्याचं प्युरिफिकेशन आहे, सिवेज ट्रीटमेंटसाठी जे वॉटर यूज करतात त्याचं प्युरिफिकेशन आहे. मग ह्या सर्व गोष्टींचा समावेश जो आहे तो आपण मॉडर्न एम्युनिटीज बद्दल स्वयं पुनर्विकास प्रोजेक्ट जो आहे तो राबवू शकतो. त्यानंतर मेन ऍडव्हान्टेज जर आपण बघितलं तर इट इज अ बूस्ट टू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट, म्हणजे कोऑपरेटिव्ह मुवमेंट वाढवणं हा एक मोठा फायदा आहे. आणि सर्वात मोठा अजून एक फायदा आहे तो म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगचा. अफोर्डेबल हाऊसिंग का, तर अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे मग इथे आपण प्रॉफिट हा आपला मोटिव्ह नसतो. आपला मोटिव्ह काय असतो की आपल्या मेंबर्सना वाढीव घर मिळणं, वाढीव कॉर्पस मिळणं, आणि दुसरा मोटिव्ह आहे की जे येणारे सेलेबल कंपोनेंट आहेत त्यांना देखील स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध करून देणं. मग अफोर्डेबल हाऊसिंग कन्सेप्ट देखील स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून आपण राबवू शकतो. आणि शेवटचा ऍडव्हान्टेज बट ऑब्व्हियस आहे की आज आपण बघतो कोर्टाजमध्ये बऱ्याच कोर्ट्समध्ये रिडेव्हलपमेंट संदर्भातले लिटिगेशन्स जे आहेत ते पेंडिंग आहेत. बऱ्याच सोसायटी कोर्टामध्ये त्यांचे दावे प्रलंबित आहेत. आणि मग ज्या वेळेला थर्ड पार्टी राईट्स आपण क्रिएटच करत नाही आहोत, थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएटच करत नाही आहोत, तर मग त्यामुळे लिटिगेशन्स जे आहेत ते मिनिमम होतात स्वयं पुनर्विकासामध्ये. म्हणून हा देखील एक ऍडव्हान्टेज आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटचा. मग ज्या वेळेला आपण कन्क्लूड करतो त्या स्वयं पुनर्विकास राबवताना आपण ह्या सर्व प्रक्रिया ज्या बघितलेल्या आहेत, राईट फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम बायलॉजच्या प्रोव्हिजन्स बघितलेल्या आहेत, सर्क्युलर्स बघितलेल्या आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या काही आपल्याला प्रमोशन्सच्या स्कीम्स बघितलेल्या आहेत आणि हे स्वयं पुनर्विकासाचे फायदे बघितलेले आहेत. ह्या सर्व माध्यमातून आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की इथे जर आपण ट्रान्सपरन्सी आणि फेअर प्ले युटिलाइज करून जर आपण हा स्वयं पुनर्विकासाचा प्रोजेक्ट राबवला तर ह्याचा उपयोग जो आहे तो आपल्याच मेंबर्सना होणार आहे. आणि जे मेंबर्स आपल्याकडे फ्युचरमध्ये येणार आहेत म्हणजे सेलेबल कंपोनेंटचे, त्यांना देखील अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट जो आहे तो बेनिफिट्स देणार आहे. तर अशा तऱ्हेने हा स्वयं पुनर्विकासाचं जे काही मॉडेल आहे त्याचा आपण अभ्यास करण्याचा एक छोटासा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या मार्फत केलेला आहे. आपण असेच काही व्हिडिओज जे आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन आणि विडिलिसिट लॉच्या माध्यमातून आपण पुढे फ्युचरमध्ये घेऊन येणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.